नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सध्या राज्यात महिला अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर येताना पाहायला मिळतात. त्यातच फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा मुद्दा अगदी चर्चेत असलेला पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणावरून राजकीय सामाजिक वातावरण ढवळून निघत असताना एकीकडे पुण्यातल्या राजकारणात मात्र अगदी वेगवेगळ्या गोष्टी घडत असलेल्या पाहायला मिळतात, ज्या खरं तर घडायला नको होत्या. मुळातच हा संपूर्ण विषय जो आहे तो सध्या राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्या भोवती फिरताना पाहायला मिळतोय. कारण या दोन्ही नेत्या सध्या आपापसात टीका टिप्पण्या करण्यात किंवा आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असलेल्या पाहायला मिळतात आणि या सगळ्यामुळेच कुठे तर पक्षाची या सगळ्यामध्ये निंदा नालस्ती होतच आहे. मात्र तरी सुद्धा महिला अत्याचारांचे जे काही मुद्दे आहेत, महिलांचे जे प्रश्न आहेत, ते कुठेही चर्चेत आलेले पाहायला मिळत नाहीयेत किंवा या दोन्ही नेत्यांकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण न करता कुठेतरी आपापसातील वादांवरच जास्त चर्चा होते की काय. सध्या असंच वातावरण पुणे शहरामध्ये पाहायला मिळते आणि अर्थात राज्यातही या सगळ्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात. त्यामुळेच दोन बायका आणि फजिती ऐका अशा प्रकारचं वातावरण सध्या पाहायला मिळतं या सगळ्या राजकीय वर्तुळात. या सगळ्यावरच आपण बोलणार आहोत. माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई ताई आहेत. ताई, काय सांगाल? तुम्ही या सगळ्यावर एक पोस्ट केलेली होती आणि तुम्ही सुद्धा तुमचं मत यावरती मांडलेलं होतं. काय वाटतंय या दोन महिला नेत्या, म्हणजे अर्थातच आपला विरोध या दोन्ही हं. नेत्यांना नाहीये किंवा त्या ज्या काही एकमेकांवर बोलतात त्याला सुद्धा विरोध नाही. मात्र ज्या क्षणाला त्या हे सगळं बोलत आहेत, हे किती कळीचा मुद्दा बनलेला आहे. महिलांचे अत्याचार आणि त्या सगळ्यामध्ये महिला नेत्यांकडून असलेल्या अपेक्षांचा कुठेतरी भंग होतोय. खरं तर समृद्धीजी आपण जर बघितलं, तर एक 15 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात सासपडेला झालेली घटना, ज्याच्यामध्ये 13 वर्षाच्या मुलीचा जो आहे, तो डोक्यात जातं घालून जो आहे, तो खून करण्यात आला, हत्या करण्यात आली. ते झालेलं गंभीर प्रकरण. त्यानंतर आता फलटणला ज्या डॉक्टर महिलेचं प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नाही, अगदी दिल्लीपर्यंत आवाज उठवला गेला. कारण त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत. आणि याच्यामध्ये जेव्हा सुरुवातीला महिला आयोगाने भूमिका घेतली किंवा महिला आयोग सगळ्यात पहिला फलटणला गेलं, हं. कुठल्याही महिला जायच्या आधी, हं. तर आम्हालाही खूप आनंद झाला की महिला आयोग तिथं जातंय, म्हणजे कुठेतरी त्या मुलीला जो आहे तो हं. न्याय मिळेल. पण आपण जर सुरुवातीला बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा तिथं गेल्या आणि त्यांनी जे आहे ते पत्रकार परिषदेमध्ये ज्या मुलीने आत्महत्या केली किंवा हत्या, ज्या हं. पद्धतीचा आता तपास चालूच आहे, ती आत्महत्या की हं. हत्या, ती मुलगी कशी चुकीची आहे, त्या मुलीचं कशा पद्धतीनं काही अफेअर होतं का, किंवा तिचे काही सीडीआर कसे निघाले, किंवा लक्ष्मीपूजना दिवशी तिने काय काय केलं, हं. ते जे काय आहे ते महिला आयोगाच्या अध्यक्षा या महिलांची प्रतिमा किंवा महिलांना ज्या पद्धतीचं तिथे पाठबळ देणं किंवा त्या मुलीला न्याय देण्याची भूमिका घेण्याऐवजी आरोपी कसा योग्य आहे, मुलगी कशी चुकीची होती, मुलीचं चारित्र्य कसं होतं आणि ती कशी तगादा लावत होती किंवा तिने कसा पाठलाग सुरू केलेला होता, म्हणजे इतक्या खालच्या पातळीवर जे आहे त्या मुलीची मेल्यानंतर सुद्धा बदनामी करण्यात आली, तिचं चारित्र्य हनन करण्यात आलं. आणि ती पत्रकार परिषद बघितल्यानंतर महिला आयोग हा 1993 साली महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला आहे. आणि तो कशासाठी स्थापन झाला, तर सगळ्यांना, म्हणजे महिलेला फार कमी संधी किंवा भेदभाव केला जायचा, महिलांना समान संधी मिळावी, महिलांची प्रतिष्ठा वाढावी, जिथं महिलांवर अन्याय होतोय त्यांना न्याय मिळवण्याचं काम जे आहे ते त्या अध्यक्षांनी करावं. आणि ही प्रेस बघितल्यानंतर असं वाटलं की ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का राजकारण्यांच्या प्रवक्त्या आहेत. कारण या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर काही राजकारण्यांचं नाव आलेलं आहे, त्यांच्या पीएनचं नाव आलेलं आहे, काही जे पोलीस अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, त्यामुळे गृह मंत्रालय जे आहे ते कुठंतरी बदनाम होत होतं. मग कुठंतरी गृह मंत्रालयाला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातल्या खासदारांना त्यांच्या पीएनचं नाव जे काय जोडलं गेलं, त्यांना कुठंतरी पाठीशी घालण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षाने असं स्टेटमेंट करावं आणि त्या मुलीची बदनामी करावी, हे कुठंतरी अजिबातच पटणारं नव्हतं. मलाही पटलं नाही आणि आपण बघितलं असेल सर्वसामान्य जनतेच्या भावना आहेत त्या सुद्धा त्यांच्या त्या विरोधात होत्या. राहिला दुसरा मुद्दा, आपण जर म्हणालात की त्याच्यामध्ये ती जी डॉक्टर मुलगी आहे ती बीड जिल्ह्यातली आहे. बीड जिल्ह्यात तिच्या आई वडिलांवर दिवाळीनंतर हा अचानक जो कोसळलेला दुःखाचा डोंगर आहे, तिथं अनेक महिला गेल्या. बऱ्याच जण तिथं सांत्वन करायला जात आहेत, भेट द्यायला जात आहेत. आणि आत्ता जो काही वाद चालू आहे, खरं तर रुपाली चाकणकर ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, ज्यांच्याकडे राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. अजितदादा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुद्धा आहेत. सगळ्यात महत्वाचं तर मला जनतेला सांगायचंय की महिला आयोगाची अध्यक्षा
एखाद्या पक्षाची प्रदेशाध्यक्ष कसे काय असू शकते? कारण महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ती एक स्वायत्त संस्था आहे. तिथं तुम्ही काम करताय आणि त्याच वेळेला एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका मांडताय. तुम्ही तुमचे नेते डिक्लेअर करताय. ते नेत्यांच्या बाबतीत काही केसेस आल्या तर तिथं त्यांना सॉफ्ट कॉर्नर दाखवतायत. हे अजिबात झालं नाही पाहिजे. त्यामुळे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुमचं महायुतीचं सरकार आहे. महिला आयोगाची अध्यक्षा ही तर एकतर कुठल्या पक्षाची नसली पाहिजे आणि जर पक्षाची एखाद्या तुम्ही करत असाल तर तुम्ही पक्षाच्या पदावर तर ठेवू नका. त्यांना कुठल्या नेत्याची बाजू मांडायची जी आहे ती वकिली करायला लावू नका. कारण मग त्या राजकारण्यांच्या प्रवक्त्या म्हणूनही काम करतात, इकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करतात. आणि वैष्णवी हगवणे प्रकरणातही प्रचंड संताप त्यांच्या विरोधात होता. रोहिणी खडसेंच्या पतीचं जेव्हा प्रकरण आलं त्यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीची पत्रकार परिषद घेण्यात आली, माझं म्हणणं आहे त्यांचे पती जे आहेत ते दोषी आहेत नाहीये ते पोलीस तपासात स्पष्ट होईल. पण रोहिणी खडसे कशा पद्धतीनं क्रूर आहेत किंवा त्या कशा पद्धतीच्या राजकारणी आहेत हे खालच्या पातळीवर मांडलं गेलं. हे महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम नाहीये. महिला आयोगाच्या अध्यक्षांची एक गरिमा आहे. आजपर्यंत आपण अनेक अध्यक्षा तिथं बघितल्या आहेत काम केलेल्या. कधीही कुणी वैयक्तिक पातळीवर गेलेलं नाहीये. कुणी अशा पद्धतीचं महिलांना बदनाम करण्याचं काम केलेलं नाही आणि ते झालंच नाही पाहिजे. आणि राहिला प्रश्न मग रुपाली पाटील ठोंबरे, या सुद्धा राष्ट्रवादी पक्षात अजितदादांच्या पक्षात आहेत. त्या कदाचित बहुतेक त्या प्रवक्त्या सुद्धा आहेत आणि पुणे शहराच्या त्या उपाध्यक्षा सुद्धा आहेत. आता रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे या दोघी आधी चांगल्या मैत्रिणी होत्या. आता त्यांची काय वैयक्तिक दुश्मनी आहे मला माहित नाही. परंतु एखादे काही वैयक्तिक जर मतभेद तुमच्या दोघींच्यात असतील तर तुम्ही आज त्या डॉक्टर महिलेला न्याय देण्याची भूमिका, तुम्ही तिकडे बीडलाही जाताय. बीडवरून आल्यानंतर त्या डॉक्टर महिलेचं प्रकरणच विसरून जाताय आणि इथं महिला आयोगाचं अध्यक्षपद कसं गेलं पाहिजे आणि ते मला कसं मिळालं पाहिजे. म्हणजे हे जेव्हा आम्ही सगळं बघितलं ना, जो काही थैतयाट चाललेला होता, मी महिलांसाठी काम करते, मला खूप वाईट वाटलं की एकाच पक्षातल्या दोन महिला नेत्या ज्या आहेत त्या कुठंतरी कुडघोडी करण्यासाठी, एकमेकांची दुश्मनी काढण्यासाठी, उनी दुनी काढण्यासाठी, नळावरचं भांडण असतं ना त्या पद्धतीचे मी जेव्हा क्लिप बघितले तेव्हा एवढं वाईट वाटलं. मी आज पिंपरी चिंचवडला होते दिवसभर. आज सगळ्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया होत्या की तृप्तीताई तुम्ही का बोलत नाहीये याच्यामध्ये. कारण म्हटले तुम्ही ज्या महिलांना सांगताय की राजकारणात जा, महिला आमच्या सगळीकडे असल्या पाहिजे, त्यांना समान संधी मिळाली पाहिजे, त्याच महिला ज्यांना अनेक महिला मानतात, अनेक फॉलोअर्स आहेत, त्या फॉलोअर्सचा जो उपयोग आहे तो तुम्ही अशी वैयक्तिक भांडणं जी आहेत ती कुठंतरी आमरीतुमरीवर किंवा चुकीच्या पद्धतीनं खालच्या पातळीवरची भाषा वापरायला करता, हे कुठंतरी पटणारं नाही. आणि मला अजितदादांना सांगायचंय की दोन बायका फजिती ऐका. कारण या एकाच पक्षातल्या दोन महिला आहेत, त्यामुळे त्या पक्षाची जी आहे ती आता फजिती व्हायला लागली आहे. म्हणजे अजितदादांनी जो काही एक ट्रॅक बदललेला आहे, गुलाबी कलरचं जॅकेट असेल, राज्यभर त्यांची लाडक्या बहिणींसाठी चाललेली मोहीम असेल, आपण बघतोय की प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन महिलांचे प्रश्न ऐकणं जे आहे ते दादांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि मग कुठंतरी तुमच्याच पक्षाच्या महिला ज्या आहेत त्या कुठंतरी एकमेकांची उनीधुनी काढून, एकमेकांचे कुणाचे तरी कुणाबरोबरचे फोटो शेअर करून त्यांचं चारित्र्य हनन करताना दिसतात. हे कुठंतरी थांबवलं नाही तर मात्र राष्ट्रवादीची प्रतिमा, अजितदादांचं नेतृत्व याला कुठंतरी जो आहे तो झटका बसू शकतो आणि पुढच्या येणाऱ्या ज्या इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये जो आहे तो फटका बसू शकतो. अगदी बरोबर ताई, जसं तुम्ही सांगितलं आता हे जे काही प्रकरण सुरू झालंय म्हणजे मुळातच या सगळ्या प्रकरणाचा आशय असा होता की रुपाली पाटील ठोंबरे यांच्या एका पोस्टवर म्हणजे यांनी एक पोस्ट केलेली होती, ज्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्याच एका राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जो काही नृत्याचा कार्यक्रम झालेला होता लावणीचा त्याविषयी समर्थन करणारी एक पोस्ट केली आणि या पोस्टचा आशय घेत त्याच पोस्टला रिप्लाय करत कुठेतरी या ज्या माधवी खंडाळकर नावाच्या ज्या महिला आहेत पुण्यातल्या त्यांनी त्याच्यावरती एक पोस्ट केलेली होती की अशा पद्धतीने चुकीच्या गोष्टींना कुठेही समर्थन दिलं गेलं नाही पाहिजे असं म्हटलं आणि त्यावरून सुरू झालेला हा वाद होता. रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बहिणीने स्वतःहून घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप या माधवी खंडाळकर यांनी केला आणि मग तिथून पुढे हे प्रकरण माधवी खंडाळकर विरुद्ध रुपाली पाटील असं न राहता रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असं झालेलं पाहायला मिळालं. मात्र हे सगळं आता घडलं, पहिल्यांदा घडतंय असं नाही. या आधी सुद्धा अनेकदा रुपाली वर्सेस रुपाली असे मुद्दे गाजताना पाहायला मिळालेले आहेत. वारंवार अशा पद्धतीने घडत असेल तरी सुद्धा या सगळ्यामध्ये महिला नेत्या म्हणून त्यांनी महिलांचे मुद्दे जितके प्रकर्षाने मांडले पाहिजेत ते न मांडता वारंवार या दोन महिला नेत्यांमधली वाद चव्हाट्यावर येण्याचं काय नेमकं कारण वाटतं? महिला नेत्या म्हणून आपण किती जबाबदार असावं. मीडिया तुमच्याकडे येते, तुमचे इंटरव्ह्यू घेते म्हणून तुम्ही वाटेल ते बोलावं,
कुठलीही भाषा जी असंविधानिक आहे ती वापरावी, एखाद्याचं चारित्र्यहनन करावं, हे महिला प्रतिनिधित्व असूच शकत नाही. हे बघा, आज मी या सगळ्यांना ओळखते. माझी कुणाशी वैयक्तिक दुश्मनी नाहीये. कदाचित काही मतभेद असतील म्हणून आपण त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं चारित्र्यहनन करावं, बोलावं, हे संस्कार मला अजिबातच नाहीत. आणि ते संस्कार अशा पद्धतीचे तुम्ही जेव्हा चॅनलवर दाखवता किंवा आपण जेव्हा ते प्रतिक्रिया देतो, तेव्हा ते लोकांना अजिबात पटणारे नाहीयेत. म्हणजे मी कालपासून जेव्हा लोकांमध्ये, काल मी पुण्यात होते, आज पिंपरी चिंचवडला होते, लोकांमध्ये जी चर्चा सुरू आहे, की महिलांना ज्या आहेत त्या टार्गेट करतात. महिलांचं अजिबातच एकमेकांशी जमत नाही. आता महिलांच्या विरोधात भांडायला लागल्या. म्हणजे आता कुठंतरी ती परिस्थिती सुधारतीये, की महिलांना समान संधी मिळतीये, मोठमोठ्या पदांवर घेतलं जातंय. आणि इथं मात्र नळावर भांडण केल्याप्रमाणे जर एकमेकींशी जर एक महिलाच जर बरं, त्याही जबाबदार महिला. आज तुम्हाला महिला प्रतिनिधी म्हणून अनेक मानणारे लोक आहेत, अनेक फॉलोअर्स आहेत, ते तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतायत. कारण याच्यातून आपण कशा पद्धतीने या गोष्टींना सामोरं जातो, आपण काय आहोत, कुठल्या पदावर आहोत आणि ती गरिमा आपण कशी राखली पाहिजे. आपल्या पक्षाचं नेतृत्व आहे तेही बदनाम नाही झालं पाहिजे. जरी आपलं एकमेकांशी जमत नसेल तरी सुद्धा आपण जे आहे ते सभ्य भाषेत किंवा त्यांना कशा पद्धतीने टोले लगावले पाहिजेत किंवा आपण पक्षश्रेष्ठींकडे जावं. तुम्ही जो काय आहे, जो तमाशा उभा केलाय ना, तो तमाशा जनतेला अजिबातच बघायचा नाहीये. कारण आज जेवढे प्रेक्षक पुरुष आहेत तेवढ्याच महिला आहेत. आणि आज जेव्हा वैयक्तिक वाद तुमचे बघितले जातात, तुमचे असू देत किंवा उद्या आमचे किंवा कुठलेही असू देत, लोकांना तुमच्या वैयक्तिक भांडणाशी काही घेणं देणं नाहीये. आज सगळे जे मीडियाचे चॅनल आहेत हे जनतेच्या प्रश्न मांडताना किंवा जनतेचा प्रश्न मांडणारे जे नेतृत्व आहेत ते काय करतात हे दाखवतात. आणि हे दाखवताना आपण भानावर असलं पाहिजे. आपण काय करतोय याची जबाबदारी जर तुम्हाला नसेल तर तुम्ही दोघी पण त्या पदावर राहणं जे आहे ते चुकीचं आहे. राहिला माधवी खंडाळकरांचा प्रश्न, माधवी खंडाळकरांना मी एक 7-8 महिन्यापासून ओळखते. त्या माझ्याकडे त्यांच्या एका दुकानाची पत्रिका द्यायला आल्या होत्या. मी त्या ओपनिंगला यावं, मी त्या ओपनिंगला गेले सुद्धा होते, त्यामुळे त्यांचा माझ्याकडे नंबर सेव्ह होता. हे जेव्हा काल मी प्रकरण बघितलं, आज सकाळीच मी त्यांना फोन केला होता की ताई, तुम्हाला जर या प्रकरणामध्ये काही दबाव असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर मला तुम्ही आवर्जून फोन करा, आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर आहोत. तर त्यांच्यावर ज्या पद्धतीनं काही गोष्टी घडल्या त्यांनी मला फोनवर सांगितल्यावर मला फार आश्चर्य वाटलं. म्हणजे एखादी जी काही वैयक्तिक दुश्मनी आहे ती तुम्ही अगदी घरामध्ये जाऊन घुसून मारण्यापर्यंत केली जाते. म्हणजे तुम्ही जबाबदार आहात ना. आता विशेष म्हणजे दोन्ही लहानपणीपासूनच्या मैत्रिणी हो, मला त्यांनी सांगितलं की समोरासमोर राहिला आहेत, फुटबॉलच्या काहीतरी टीम मध्ये त्या एकत्र होत्या, काही वर्षांपूर्वीचे त्यांचे मतभेद आहेत. परंतु तुम्ही एखाद्या पोस्टला कमेंट करणं, आता मगाशी तुम्ही ती पोस्ट ही सांगितली की त्यांच्याविषयी त्यांनी काहीतरी लिहिलं. लोकशाहीमध्ये अधिकार आहे. हजारो कमेंट आमच्या विरोधात घाणेरड्या कमेंट येतात. गेले 8-10 वर्ष झालं आम्ही हे सहन करतोय. पण कुणीही कमेंट केल्यावर अगदी अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की ताई, धडा शिकवा, याला फटके द्या. बरेच जे आहेत ते फेक अकाउंट असतात. पण आम्ही त्यांना सांगितलं की आपण योग्य काम करतोय ना, कुणाला काय बोलायचं ते बोलू दे, आपण जे काम आहे ते कृतीतनं दाखवू. आणि म्हणूनच आम्ही कुणाला उत्तर देत बसलो नाही. आणि जरी उत्तर दिलं तरी त्याला त्याची चूक कळावी अशा पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं जे आहे ते आम्ही लेखी उत्तरं दिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की पुण्यात जे आहे, पुण्याची संस्कृती वेगळी आहे. पुण्यात आपण बघतो की मतभेद असतात पण सगळे एकत्र येतात. पण आता जे काही टोकाची भांडणं चालू आहेत, जे काही टोकाचे वाद सुरू आहेत, आणि त्याच्यामध्ये टोकाचे वाद सुरू असताना एकमेकींची जी काही बदनामी आणि चारित्र्यहनन सुरू आहे ना, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे चारित्र्यहनन फक्त या दोघींचं नाहीये, हा समस्त महिलांचा अपमान आहे, हा समस्त पुणेकरांचा अपमान आहे. आणि दोघी तुम्ही जबाबदार पदावर असताना अशा पद्धतीची जी काही बालिश वक्तव्य तुमच्याकडनं चालली आहेत, बालिश वक्तव्यच बनणार नाही, बालिश काही कृती ज्या तुमच्याकडून चालल्या त्या ताबडतोब थांबवा, जेणेकरून तुमच्या पक्षालाही जे आहे त्याची कुठे पुढे भरपाई करावी लागणार नाही. आणि यापुढे लोकांनी सुद्धा तुमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जर तसाच चांगला ठेवायचा असेल तर मात्र तुम्हाला त्या पद्धतीनं वागावं लागेल. अन्यथा लोकांच्या नजरेत जर तुम्ही एखाद्या ज्या पद्धतीच्या कृती करताय किंवा ज्या पद्धतीनं बोलताय, एकदा आपण नजरेतून पडलो तर तुम्हाला माहितीये की परत ती प्रतिमा सुधारायला बराच वेळ लागतो. ताई, जसं तुम्ही आत्ताच म्हटलात की या सगळ्यामध्ये या दोन्ही नेत्यांना मानणारा एक वर्ग आहे, महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यांच्या समोर आपण काय उदाहरण किंवा काय एक्झाम्पल सेट करतो हे महत्वाचं असतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून जर पाहिलं तर महिला कार्यकर्त्या असतील किंवा जे काही यांचे फॉलोअर्स आहेत
त्यांना सोबत घेऊनच अनेकदा हे वाद काहीतरी काढले जातात. अनेकदा ते नसतात सुद्धा, मात्र काढले जातात. आणि जे काही महत्वाचा एखादा मुद्दा त्यावेळी राजकारणात सुरू असेल किंवा समाजकारणात चालू असेल, त्यापासून लक्ष विचलित होतं आणि केवळ ही ह्याला काय बोलते, ती त्याला काय बोलते, यावरती केवळ हे राजकारण किंवा सगळेच माध्यम सुद्धा येऊन थांबतात. त्यामुळे महत्वाचे मुद्दे अनेकदा बाजूला पडतात आणि अगदी तसंच आत्ताच्या सुद्धा या संपूर्ण प्रकरणात पाहायला मिळतं. मला स्पष्टपणे सांगायचंय, तुमचे काय वैयक्तिक मतभेद आहेत, तुम्ही काय बोलताय ते तुमची मीटिंग घ्या, तुमच्या पक्षश्रेष्ठींना भेटा. तिथं तुमचं काही जमत नसेल तर पक्षात राहा, नाहीतर पक्ष सोडून द्या. परंतु ज्या पद्धतीनं तुमची भांडणं चालली आहेत, लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. हे सगळं थांबवा. कारण ज्या राजकारणात किंवा ज्या पक्षात तुम्ही आहात, तो पक्ष आता दादांचा मोठा आहे. दादा सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, पुणे जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. ज्या मुलीची आत्महत्या झालेली आहे डॉक्टर महिलेची, तिकडचे ते बीडचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यालाही कुठंतरी काही चुकीच्या गोष्टींना सामोरं जावं लागेल का? आपलं नेतृत्व आपल्यामुळे बदनाम होतंय का? आणि हे सगळं आपण जी काही भांडणं करतोय ही लोकांना तर ऐकायची नाहीच आहेत. परंतु तुम्ही महिलांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला पद दिलेली आहेत. मग ते अगदी पक्षाचं पद असेल किंवा महिला आयोगाचं पद असेल, हे निभावताना तुम्ही महिलांचेच प्रश्न विसरायला लागलाय. म्हणजे आता ज्या डॉक्टर महिलेची आत्महत्या की हत्या झाली, त्याच्यामध्ये आता SIT चौकशीचे आदेश, त्या SIT चौकशीच्या मागे लागलं पाहिजे की वैयक्तिक मतभेद? म्हणजे मूळ मुद्दाच बाजूला राहतोय. आपण बघितलं की वैष्णवी हगवणेंचं प्रकरण झालं, मध्यंतरी जे आहे ते आता मी सांगितलं की सासबड्याचं प्रकरण, हे सगळे मुद्दे मागेच राहून जातात. आणि मग वैयक्तिक कुरघोड्या. लोक तुम्हाला अनेक फॉलो करत असतात. लोकांना तुम्ही काय करताय याची उत्सुकता असते आणि तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत असतात त्या पद्धतीनं जे आहे ते लोक तुम्हाला त्या रिॲक्शनकडे बघत असतात. त्यामुळे आपण ज्या जबाबदार पदावर आहोत, मग कुठलंही अगदी छोटंसं पद असू दे, आज आम्ही सुद्धा अनेक वर्ष झालं सामाजिक कार्यात आहोत, अनेक जणांनी विरोध केला असेल, अनेक जणांनी कदाचित खोट्या तक्रारी दाखल केल्या असतील, पण आपण काय रिॲक्ट झालो किंवा आपण त्याच्यानंतर आपण काय कृती केली किंवा ज्या काही न्यायप्रविष्ट बाबी आहेत त्या न्यायप्रविष्टच ठेवल्या. आपण वैयक्तिक दुश्मनीत उतरून कुणाला जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये दम द्यायला गेलो नाही किंवा असल्या काही गोष्टी केल्या नाही. कारण हे बघा, आपण जेव्हा समाजामध्ये राहतो, समाजामध्ये आपली एक इमेज असते. आपल्याला मानणारी लोक असतात, काही विरोध करणारी लोक असतात. आणि मग त्यावेळेला आपण काय करत असतो ना, त्यानुसार आयुष्यामध्ये काही गोष्टी ते शिकत असतात. आणि त्यासाठी मग आपल्याला एखादा थोडासा त्रास झाला तरी चालेल. कदाचित मध्यंतरी तर माझ्या घरच्यांनाही त्रास देण्याचा प्रयत्न केला. माझ्या घरच्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला म्हणून मी काय रस्त्यावर जाऊन नाही बसले. मी म्हटलं शेवटी सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. आणि म्हणून मग सत्याची बाजू आहेच ना, थोडासा वेळ जाईल पण आपण लढू आणि आपण जगाला दाखवू की आपण किती योग्य आहोत. आणि आपण मग त्या संविधानिक मार्गाने तिथे गेलं पाहिजे. आपण त्या पद्धतीनं जे आहे ते लोकांसमोर प्रेझेंट झालं पाहिजे. त्यामुळे माझी या दोघींनाच नाही तर राजकारणामध्ये ज्या ज्या महिला प्रतिनिधी नेतृत्व करतायत, तुम्ही एक महिलांचं नेतृत्व म्हणून तिथं जाताय, तुम्ही याच्यामध्ये काहीतरी कर्तृत्व आहे, वक्तृत्व आहे, नेतृत्व गुण आहेत म्हणून तुम्हाला पक्षांमध्ये संधी मिळत असते. आणि ही संधी जी आहे ती मिळवताना तुम्ही त्या संधीचं सोनं करायचं का त्याची माती करायची हे आपल्या हातात असतं. त्यामुळे मला सगळ्यांनाच विनंती आहे की महिलांचं काम करताना महिलांचे मुद्दे जे आहेत ते मार्गी लावा. महिलांमध्ये वैयक्तिक वाद असले आणि ते तुम्ही जर रस्त्यावर आणले, नळावरच्या भांडणासारखं भांडत बसला तर त्याला कुठलाही अर्थ नाही. जनतेला तुमच्या या मुद्द्याशी काहीही घेणं देणं नाही. ताई, मुळातच मला आणखी एक महत्वाचा प्रश्न असा वाटतो की तुम्ही किंवा रुपाली पाटील ठोंबरे, अनेक वर्षांचे तुमचेही चांगले संबंध आहेत. तुम्ही अनेकदा आंदोलनांमध्ये एकत्र होतात, कधी वेगवेगळ्या होतात, मात्र मुद्दे अनेकदा सेम मुद्दे उचललेले आहेत. असं सगळं असताना रुपाली पाटील ठोंबरे यांचं वारंवार चाकणकरांविरोधात इतकं आक्षेपार्ह बोलणं किंवा आत्ताही त्या जर म्हणजे अगदी 2-3 दिवसातले त्यांचे स्टेटमेंट काढले तर कुणालाही असं वाटेल की या खरंच महिला प्रतिनिधी आहेत का, अशा लेवलची त्यांची वक्तव्य येणं, काय नेमकं कारण वाटतं या सगळ्यामध्ये? केवळ राजकीय एका पक्षात असल्याने मतभेद आहेत की महिला आयोगाचं अध्यक्षपद खटकतंय, असं नेमकं काय वाटतं? हे बघा, आता आत्ताची जर परिस्थिती बघितली तर रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील ठोंबरे यांची बरोबरी होऊच शकत नाही. कारण रुपाली चाकणकरांना राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे, ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत. राहिला मुद्दा यांचे जे काही मतभेद सुरू आहेत, तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की कुठंतरी यांचा वैयक्तिक काहीतरी, आता आधी तर त्या मैत्रिणी होत्या, जेव्हा ह्या मनसेत होत्या, त्या राष्ट्रवादीत होत्या,
नंतर त्यांचं नेमकं काय खटकलं किंवा एका पक्षात आल्यानंतर मला त्या पदावर जायचंय किंवा तिला त्या पदावरून खेचायचंय अशी काहीतरी रस्सीखेच असू शकते. पण मला असं वाटतंय की ती तुमच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवा. तुमच्या दोघींमध्ये जर काही नेतृत्व गुण नसतील, तुम्हाला कमी वाटत असतील, तुमच्या सहकाऱ्यांच्या सह्या घ्या. ते निवेदन तुम्ही पक्षश्रेष्ठींना द्या. तुम्ही तिथं जाऊन त्यांना सांगा आणि कुणाला बदलायचं असेल तर ती विनंती करा. परंतु ज्या पद्धतीनं जे काही जनतेमध्ये ह्यांची जी काही भांडणं आणि ते काय चालू आहे आणि तुम्ही रुपाली चाकणकर असू देत किंवा रुपाली पाटील. रुपाली पाटलांनाही मी अनेक वर्षांपासून ओळखते, रुपाली चाकणकरांनाही अनेक वर्षापासून ओळखते. मी महिलांसाठी काम करते, त्यामुळे मला वाटतंय की महिलांनी पुढेच जावं, राजकारणात खूप चांगलं काम करावं. माझ्या दोघींनाही मनापासून शुभेच्छा आहेत. पण या शुभेच्छा देताना तुम्ही काम करताना जे काही वैयक्तिक कुणीतरी कुणाचे तरी फोटो टाकतंय, कोणी कुणाचे जे आहेत ते कुणाच्या मैत्रिणींचे फोटो ही हा बालिशपणा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने इतक्या वर्ष या चळवळीत आणि राजकारणात आंदोलनात कामं केलेली आहे आणि आता ज्या पद्धतीनं तुम्ही एक एक 2-2 तासाला जे काही ट्विट किंवा जे काही फोटो टाकताय हा बालिशपणा झाला. तर मला वाटतं की कुठंतरी जबाबदार पदावर पोचल्यानंतर असा बालिशपणा करणं म्हणजे आपण जे उंचीवर जातो ना ते स्वतःहून खाली आल्यासारखं आहे. तर आणखी एक या सगळ्यामध्ये महत्वाचं असं की अनेकदा राजकारणात पाहायला मिळतं काही पुरुष नेत्यांचे जर एकमेकांशी काही खटके उडत असतील तरी सुद्धा ते चव्हाट्यावरती अनेकदा येत नाहीत. चर्चा रंगतात, आपापसात बंद दाराआड चर्चा होतात, बरंच काही होत असतं. मात्र समोर ते आणलं जात नाही. या मागे अनेक कारणं असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून महिला नेत्यांमधले वाद कायम चव्हाट्यावरती येतात. म्हणजे अगदी महिलांना वैयक्तिक खासगी आयुष्यात सुद्धा असं म्हटलं जातं की महिला थोड्याशा जास्त अग्रेसिव्ह असतात वगैरे किंवा महिलांचं एकमेकांशी पटत नाही असं म्हटलं जातं. अगदी सासू-सुनांची भांडणं आपण बघत असतो घरामध्ये. मात्र तशाच पद्धतीने राजकारणात केवळ या 2 महिला नेत्या नाही, अनेक महिला नेत्या या आपापसाच्या समोर उभ्या ठाकलेल्या पाहायला मिळतात. अनेकदा चित्रा वाघ असतील किंवा या सगळ्या नेत्यांना जाणून बुजून एकमेकांसमोर उभा करून महिलांचीच प्रतिमा डागाळण्याचं काम सध्या राजकारणात सुरू आहे असं वाटतं. हो, म्हणजे महिलांची प्रतिमा डागाळण्याचं तर काम सुरू आहे. आज आपला महाराष्ट्र असा आहे की जिथं महिला मुख्यमंत्री सुद्धा अजून झालेली नाहीये. आणि जेव्हा मग ह्या राज्यस्तरीय पदावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत, मला असं वाटतं की त्यांची प्रतिमा डागाळण्याचं काम सुरू जरी असलं तरी आपण भानावर असलं पाहिजे ना. आपण ज्या महिलांचं नेतृत्व करतोय, आपण ज्या भागातून येतो, आपल्याकडे जी जबाबदारी आहे, तर कुणी डागाळण्याचा प्रयत्न केला तर आपण डागाळू द्यायचं का? आपण एक जबाबदार म्हणून ज्या ज्या पक्षात आहोत त्या पक्षामध्ये त्या पद्धतीचं काम करून दाखवणं, ग्राउंड लेवलला जाणं, कुठं काही घटना घडली तर तिथं जे आहे ते निपक्षपातीपणे बोलणं, त्या महिलेला न्याय मिळवून देण्याचं काम करणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की पुरुषांची भांडणं तुम्ही म्हणालात की ती बाहेर येत नाहीत. कदाचित मग मॅच्युअर पद्धतीनं, बालिशपणा मी म्हणणार नाही, मॅच्युअर पद्धतीनं ती हाताळली जातात. त्यासाठी एखादं नेतृत्व पुरुषांचं उभं राहतं की बाबा हे बाहेर नको भांडण, बरोबर. आपल्या हे केबिन मध्येच सगळं इथल्या इथं मिटवलं पाहिजे. आणि मग इथं काय होतं की मी मोठी का तू मोठी म्हणून कुणासमोर मिटिंगलाही बसायचं नाहीये, कुणाचं मार्गदर्शनही घ्यायचं नाहीये, कुठं काही जे आहे ती भांडणं सोडवायची पण नाहीत. आणि मग या गैरसमजातून किंवा या इगो प्रॉब्लेम मधून अशा पद्धतीची जी भांडणं आहेत ते एकमेकांसमोर ठाकली जातात, एकमेकांसमोर महिला उभ्या केल्या जातात किंवा उभ्या राहतात. पण मला असं वाटतंय की यापुढे मी महिलांना आव्हान करेन, तुमचे काही मतभेद असतील तर ते बाजूला ठेवा आणि महिलांचं जे काम आहे ते तुमच्या पक्षाच्या किंवा तुमच्या पदाच्या माध्यमातून प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. तर आणखी एक महत्वाचं असतं की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अजितदादांना आवाहन केलेलं होतं. अगदी तशाच पद्धतीने आताही आपण जर पाहिलं तर ह्या दोघींची जी भांडणं आहेत ही आधी अनेक दिवसांपासूनची आहेत. म्हणजे खूप वर्षांपासूनची आपण म्हणू शकतो. अनेकदा एखादा मुद्दा हवा असतो, फक्त एक मुद्दा मिळाला की यावरती मग टीका टिप्पण्या चालू होतात आणि असं सगळं असताना ते अजितदादा जे अगदी सकाळी 5-5:30 वाजता उठून सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरतात, त्या स्वतःच्याच पक्षातल्या महिला नेत्यांना का या सगळ्यामध्ये एकत्र बसवत नसतील, जसं तुम्ही म्हटलं तसं का बसवत नसतील किंवा का यांना सांगत नसतील की बाबांना आता थांबा, हे सगळं नका करू. पक्षाची तर इमेज डाऊन होतीच आहे, मात्र महिला नेत्या म्हणून तुमची स्वतःची सुद्धा इमेज यामध्ये खराब होते. तुम्ही एकमेकींवर जे टीका टिप्पण्या करतात त्यामुळे स्वतःचं सुद्धा चारित्र्य हनन होत आहे. हे सगळं सांगण्यात कुठेतरी अजितदादा कमी पडतात किंवा ते दुर्लक्ष करतात असं वाटतं का? मला असं वाटतं दादांनी सुरुवातीला या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं असेल, कारण शेवटी महाराष्ट्राची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. परंतु हे प्रकरण ज्या पद्धतीनं वाढतंय, ज्या पद्धतीनं एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न होतोय, त्यामध्ये प्रतिमा डागाळतीये ती दादांची आणि दादांच्या पक्षाची. त्यामुळे मला वाटतंय की आता दादांना मी आव्हान याच्यासाठीच केलं
की तुम्ही आता कुठेतरी आदेश द्या आणि हे प्रकरण इथल्या इथं थांबणं फार गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये महिलांचा अपमान होतोय, तुमच्या पक्षाची प्रतिमा डागाळतीये आणि महिला महिला नेत्या ज्या आहेत हं. त्यांच्यामध्ये जी काही भांडणं होत आहेत किंवा कसे मतभेद असतात, हे जे काही मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतंय, तर कुठेतरी हा निगेटिव्ह संदेश लोकांमध्ये चाललेला आहे. त्यामुळे आता ते थांबणं गरजेचं आहे. दादांनी आता का सांगितलं पाहिजे? कारण काही लोकांना कळतच नसेल, हं. तर मग आता पक्षश्रेष्ठीने सांगितलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपण 18 प्लस 18 वर्षाच्या वर आहोत सगळे. मला तर वाटतंय कदाचित 35च्या वर हं. आम्ही सगळे असू आणि आम्हाला तशी कोणी सांगायची गरज नाही. आपण कुठं थांबलं पाहिजे, आपण कुठे विषय वाढवला पाहिजे, आपण कुठं काय मर्यादा बाळगल्या पाहिजेत, हे आपल्याला कळलेलं आहे. कारण आपण अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय. पण ते जर काही जणांना कळत नसेल, तर मात्र दादा तुमचा जो काही ज्या पद्धतीनं तुम्ही अधिकाऱ्यांना झापता, ज्या पद्धतीचा तुमचा आक्रमक प्रवृत्ती आहे, त्या पद्धतीनं तुम्ही आदेश द्या आणि हा विषय मिटणं गरजेचं आहे. कारण पुणेकरांना आता ही असली वैयक्तिक भांडणं आणि तुमच्या पक्षातल्या अशा महिलांचे वाद बघण्यात काहीही इंटरेस्ट नाही. आमच्यासारख्या महिला चळवळीला तर ते अजिबातच पटलेलं नाही. कारण आम्ही महिलांसाठी काम करतो आणि महिला जर एकमेकांशी अशा भांडत असतील, तर मग आम्ही जे काम करतोय त्या कामाचं जे काय आपण म्हणतो महिला सबलीकरण असेल किंवा महिलांनी एकत्र येण्याची भूमिका असेल, तर ती कुठंतरी त्याला तडा देण्याचं काम तुमच्या पक्षाच्या महिलांकडून होतंय. पण ताई या सगळ्यामध्ये या महिला नेत्यांमुळे किंवा आपण या महिला नेत्या प्रातिनिधिक स्वरूपात म्हणतोय, या म्हणजे काही या दोघींना नाही, टार्गेट हो. करायचं असं काही नाहीये. म्हणजे अगदी सगळ्याच पक्षातील महिला नेत्या असतील त्यांच्याकडून महिलांना न्याय देण्यामध्ये या सगळ्याच महिला नेत्या कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का? फार तर एखादी घटना घडल्याच्या नंतर तिथे जाऊन भेटी दिल्या जातात, त्याच्यावर काही मीडियाला बाईट्स दिल्या जातात. इथून पुढे मात्र त्याचा पाठपुरावा करत राहणं किंवा त्यावर सातत्याने बोलत राहणं, त्या सगळ्याच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहणं महिलांकडून कुठेतरी कमी पडतं असं वाटतं. महिला नेत्या ज्या आहेत त्या फक्त पक्षाचं काम करतात. मी अनेक प्रकरणात आम्ही जातो. मी काही कुठल्या पक्षातली नाहीये. परंतु अनेक वेळेला ते प्रकरण उचलून धरण्याचा प्रयत्न जो आहे तो काही विरोधी पक्षांकडून होतो. सत्ताधारी पक्ष जो आहे तो करत नाही, कारण तो सत्तेत असतो. गृह मंत्रालय त्यांच्या ताब्यात असतं आणि बऱ्याच वेळेला विरोधी पक्षाच्या महिला ते प्रकरण घेतात. त्या वेळेला जाऊन जे आहे ते स्टेटमेंट देणं असेल, सांत्वन करणं असेल, परंतु पुढे तो आरोपी फासावर जाऊपर्यंत कुठलंही प्रकरण कुणी लावून धरलेलं मी बघितलेलं नाहीये. ते अर्धवटच सोडलं जातं. मग याच्या आधी आपण अगदी पूजा चव्हाणचं प्रकरण बघितलं असेल, 2016ला झालेलं कोपर्डीचं प्रकरण असेल किंवा अनेक अशी प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये ज्या महिला पुढाकार ज्यांनी घेतला किंवा ज्या पुढाकार घेऊन अगदी न्यायालयीन लढाईपर्यंत गेल्या, त्या कुठंतरी पुढे खचल्या किंवा त्याच्यामध्ये जे आहेत ते मग कदाचित काही जणांनी पक्षही बदलले आणि त्या वेळेला मला असं वाटतं की मी मगाशी जसं सांगितलं, तुम्ही महिला प्रतिनिधी म्हणून आहात ना पक्षामध्ये, तुम्ही महिलांच्या बाबतीतली भूमिका स्पष्ट करा. पण इथं महिला प्रतिनिधी फक्त पक्षाचीच भूमिका स्पष्ट करतात. उद्या आमच्या नेत्याला यांच्या विरोधातच करायचंय ना, मी तिथं गेलं पाहिजे ना, मी तिथं भूमिका मांडली पाहिजे ना, मी तिथं सांत्वनाला गेलं पाहिजे, हे माझ्या पक्षाला पटतंय का, तर मी तिथं जाते. आणि आमच्या पक्षाला जर उद्या आमच्याच पक्षातला नेता जर विरोधी पक्षाचा त्याच्यात असेल, तर मी अजिबात आवाज उठवणार नाही. अरे हे काय आहे हे म्हणजे बघून थोडक्यात संताप महिलांना येतो. इथे सुद्धा दुय्यम स्थानावरती ठेवलं जातं. नाही ठेवलं नाही, महिला स्वतःहून स्वतःहून राहिल्या. काही गोष्टी ज्या आहेत त्या मतभेद किंवा स्वतः भेदभाव करायचा प्रयत्न करतात. हे बघताना संताप येतो, प्रचंड चीड येते की आपण एक महिला आहोत, इतरही सगळ्या महिला आहेत, आपण एक महिला म्हणून जे आहे ते महिलांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. मग तिथं पक्ष कुठलाही असो, तिथं न्याय द्यायला जर सगळ्या एकत्र उतरल्या आणि एकजूट केली, तर मला वाटतंय मग असे गुन्हे जे आहेत ते पुढे होणार नाहीत किंवा त्याच्यावर वचक बसू शकतो. ताई, महिलांना न्याय देण्याचा मुद्दा तुम्ही काढलात, त्यामुळे मी आणखी एक मुद्दा यामध्ये अगदी महत्वाचा आहे जो चर्चेला गेला पाहिजे. आपण अगदी सुरुवातीपासून म्हणतोय की महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राजकीय नेत्या नको असा सूर अनेकदा उमटलाय. मात्र गेल्या 2 टर्म जर आपण पाहिलं तर सातत्याने अशा पद्धतीने महिला आयोगाचं अध्यक्षपद हे राजकीय महिलांकडे दिलं जातंय. त्यावर असं सुद्धा अनेकदा म्हटलं गेलं की महिलांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे हे पद जावं. तुमचं सुद्धा नाव या सगळ्यामध्ये चर्चेत आलेलं होतं. काय वाटतं, खरंच हे कुठेतरी आता अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं वाटतं? हो, आता कसं आहे की एखादा आता समजा मध्यंतरी करुणा मुंडेंचं प्रकरण होतं. करुणा मुंडेंचं प्रकरण जेव्हा आलं तेव्हा राष्ट्रवादीतच धनंजय मुंडे असल्यामुळं महिला आयोगाने काहीच कारवाई केली नाही. अशा अनेक प्रकरणं, अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पक्षाची लोक असल्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ते काम केलं नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे, आणि कायदा काय सांगतो, कायदा इथेच सांगतो, ही स्वायत्त संस्था आहे. इथं खरं तर पक्षाचे
जबाबदारी पद असलेली महिला तिथं नसली पाहिजे. अनेक वेळेला मग काय होतं, अगदी कालपासून सुद्धा अनेक लोकांनी पत्रव्यवहार सीएमला केलेत की तृप्ती देसाईंसारख्या सामाजिक कार्यकर्त्या या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्या पाहिजेत. हे बघा, आम्ही फार प्रामाणिक काम करतो, आम्ही चळवळीत काम करतो, आम्हाला काही महिला आयोगाचा अध्यक्ष व्हायचंय किंवा मला कुठलं तरी राजकीय पद मिळायचे, तसं असतं तर मी 10 वर्षापूर्वीच पक्षात गेले असते. पण ही जेव्हा मागणी लोकांकडून होते तेव्हा असं वाटतं की मग तेव्हा मला असं वाटतं की आता सगळे राजकारण्यांनी महिला आयोग जो आहे तो पूर्णपणे ट्रॅप करून ठेवलेला आहे की कुठल्या, आता हे 3 पक्ष आहेत, 3 पक्षातल्या कुठल्या महिलेला द्यायचं आणि मग पक्षाच्याच महिलांना द्यायचं. त्यामुळे उद्या आमचं नाव जरी चर्चेत आलं तरी सुद्धा उद्या त्यांच्याकडून असं म्हटलं जाईल की तुम्ही पक्षात प्रवेश करा आणि मग आम्ही तुम्हाला पद देऊ. तर मला असं वाटतंय की महिला आयोगाचं अध्यक्षाचं पद देताना कुठल्याही पक्षाच्या महिलेला ते देऊ नका, जी निपक्षपातीपणे काम करेल, जी अनेक वर्ष चळवळीत आहे, ज्यांना अनेक वर्ष महिलांच्या अशा केसेसचा अनुभव आहे, जी तळागाळात जाऊन महाराष्ट्र पालथा घालून आलेली आहे, अशा एखाद्या महिलेला द्या, जेणेकरून सगळ्या प्रकरणामध्ये न्याय देण्याची भूमिका ती महिला घेऊ शकते. ताई, खरं तर शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न नाही म्हणणार, आवाहन म्हणेल. या दोन्ही महिला नेत्या तुमच्या चांगल्या मैत्रिणी आहेत, आपण असं म्हणू शकतो. मैत्री खातर किंवा एक महिला कार्यकर्ते आहात तुम्ही, म्हणून या दोघींना काही सल्ला द्यायचा आहे किंवा काहीतरी सांगायचंय की आता तरी थोडंसं आवडतं? मी रुपालीताई चाकणकरांना सांगेन, मी तर काल एक पोस्ट पण लिहिली होती, जेव्हा रुपाली चाकणकरांचा राजीनामा मी मागितलेलाच आहे, त्यावर मी ठाम आहे. परंतु जेव्हा त्यांच्यावर म्हटलं गेलं की त्यांचे फेक अकाउंट्स वरून धमक्या येत आहेत, कमेंट्स येत आहेत, तेव्हा मी हेही लिहिलं की मी त्यांच्यावर टीका केली पण मला कुणाचे फोन आलेले नाहीयेत, मला कुणी ट्रोल केलं नाही, त्यामुळे त्या करतील, असं काही करतील असं मला वाटत नाही, हे मी ठामपणे मांडलेलं आहे. त्यामुळे मी रुपालीताई चाकणकरांना हेच सांगेन की सगळे मतभेद काय आहेत तुमच्यात मला माहित नाही, ते किती वर्षांपासून आहेत काय मला माहित नाही, परंतु तुम्ही जबाबदार पदावर आहात. तुम्ही कुठलंही वक्तव्य निश्चितच गेल्या 2 दिवसात केलेलं नाही, परंतु जो काही संदेश जनतेपर्यंत चाललेला आहे, आता हा विषय मिटला पाहिजे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काही योग्य काम आहे ते निश्चितच करा. महिला आयोगाचं काम करत असताना जबाबदारी किंवा ती गरिमा राखणं हे तुमचं कर्तव्य आहे, परंतु डॉक्टर महिलेच्या या प्रकरणात तर तुम्ही जे बेजबाबदारीची वक्तव्य केली आहेत, तिलाच आरोपी ठरवण्याचं जे काही काम केलं ते पूर्णपणे चुकीचं केलं. आणि रुपाली पाटील ठोंबरे ज्या आहेत त्यांनाही मी आवाहन करेन की ही वैयक्तिक दुश्मनी काढण्याची, उनीधुनी काढण्याची किंवा तुम्ही जे कोणी हे जळतंय माझ्यावर, ते जळतंय, ही पद्धत त्याला द्या आणि मला द्या, ही आता ती वेळ नाहीये. आपल्याला डॉक्टर महिलेला जी आहे ती न्याय द्यायचा आहे. आपल्याला वेगवेगळ्या महिलांचे जे काही मुद्दे आलेत त्याच्या बाबतीत जे आहे ते आक्रमकपणे उतरायचंय, त्याच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या पक्षाची तुमची भूमिका मांडायची आहे आणि ती आक्रमकपणे दोघीपणे मांडा. दोघींनी हे मतभेद विसरा. अशा पद्धतीची नळावरची भांडणं जी काय चाललेली आहेत त्यामुळे तुमच्या दोघींची प्रतिमा खराब होतीये. एक सामाजिक कार्यकर्ती, तुमची एक हितचिंतक आणि एक चळवळीतली कार्यकर्ती, मला कुणाची कुठली वैयक्तिक दुश्मनी किंवा मी कधी त्या विषयात गेले नाही, कारण मला फक्त काम करायचंय. कोण माझ्याविषयी काय बोलतोय, कोण माझ्या विरोधात काय करतंय मी कधीच बघितलं नाही आणि बघितलं तरी मी दुर्लक्ष केलं. आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं दुर्लक्ष करून तुम्ही चांगलं काम करू शकता. आता तरी हा बोध घ्यावा आणि हे प्रकरण इथल्या इथं बंद करावं आणि मला वाटते पुढच्या कामाला जे आहे ते तुम्ही सुरुवात करावी. नक्कीच आपण बघतोय तृप्तीताईंनी सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण प्रकरणामध्ये रुपाली पाटील ठोंबरे असतील किंवा रुपाली चाकणकर असतील, दोन्ही नेत्यांनी आपापसातली जी काही वाद असतील, जो काही संघर्ष असेल तो कुठेतरी आता एका रूम मध्ये बसून, ज्याला आपण बंद दाराआड चर्चा म्हणतो तशा पद्धतीने तो सोडवला गेला पाहिजे. अजित पवारांनी स्वतः या सगळ्यामध्ये प्रकर्षाने लक्ष घातलं पाहिजे, कारण मुळातच एकीकडे राज्यामध्ये महिला अत्याचारांची इतकी प्रकरणं सेन्सिटिव्ह असताना, इतकं या सगळ्यावर बोललं जात असताना, दुसरीकडे मात्र सगळं अटेन्शन आपण म्हणू शकतो की या केवळ महिला नेत्यांच्या वादाला मिळतंय आणि त्यामुळे जो कळीचा मुद्दा आहे, जिथे खरं तर न्याय मिळायला हवा, ज्यावर खूप जास्त बोललं गेलं पाहिजे, जिथे न्याय मागितला पाहिजे तिथे न्याय न मागता हा मुद्दाच डायव्हर्ट होतोय की काय, असं पाहताना, असं दिसताना सगळंच एकंदरीत हे चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळेच कुठेतरी या दोन्ही नेत्यांनी आता आपापसातले वाद मिटवायला हवेत. म्हणजे अगदी पुणेकरांसाठी हे सगळं नवं नाहीये. पुण्यातले 2 राजकीय नेते, पुरुष नेते गेल्या काही दिवसांमध्ये आपापसात विरोधात ठाकलेले होते. मात्र जेव्हा वरिष्ठांचा आदेश आला की कुणाचंही नाव घ्यायचं नाही, त्यानंतर दोघांनी एकमेकांची नावं घेणं, म्हणजे अगदी एक नेते तर नाव घेतच नव्हते, दुसऱ्या नेत्याने सुद्धा नाव घेणं बंद केलं. हा वरिष्ठांचा आदेश असतो आणि ते त्याचं पालन करणं असतं. त्यामुळे अजितदादांनी कुठेतरी हे सगळं सिरियसली घेऊन आता या दोन्ही नेत्यांना आवर घालणं गरजेचं आहे. त्यांना कुठेतरी
समज देणं गरजेचं आहे. या महिला नेत्यांवर जी काही महिलांचं प्रातिनिधिक स्वरूपातली जी काही त्यांच्यावर जबाबदारी आहे, ती त्यांनी पार पाडणं आता जास्त गरजेचं बनलंय. त्यामुळे भविष्यात तरी या दोन्ही नेत्यांमधले जे काही आपापसातले वैयक्तिक किंवा राजकीय वाद आहेत, हे वाद संपून महिलांसाठी काम करावं अशीच सध्या संपूर्ण पुणे शहराची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच नागरिकांची भूमिका असलेली पाहायला मिळते. तशाच पद्धतीची भूमिका तृप्ती देसाई यांनी सुद्धा आता व्यक्त केली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं आता हे वाद मिटतात का आणि महिलांसाठी या दोन्ही महिला नेत्या उभ्या राहतात का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.